नमस्कार. कविता विशेषतः गझल हे आपल्याला ऐकायला वाचायला अतिशय आनंद देणारे प्रकार आहेत. पण या कविता आणि गझलांमध्ये लिहिण्यासाठी म्हणून त्याचं काही एक विशिष्ट तंत्रसुद्धा जोपासावं लागतं, त्याचा अभ्यास करावा लागतो आणि आपल्याला वाचताना त्याच्याबद्दलची उत्सुकता देखील खूप असते की हे कसं लिहिलं गेलं आहे, याच्यामागे काय कार्यकारण भाव आहे. आणि हे सांगण्यासाठी म्हणून एखादी अधिकारी व्यक्ती आम्हाला उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. आणि आमच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच सुदैवानं कविता आणि गझल क्षेत्रातलं एक महनीय व्यक्तिमत्व संगीताताई जोशी आज आपल्याला या सगळ्याबद्दल माहिती द्यायला, मार्गदर्शन करायला लाभलेले आहेत. तर आपण या आपल्या चॅनलवरती संगीताताईंचं मनपूर्वक स्वागत करूयात. संगीताताई नमस्कार. नमस्कार. आम्हाला खूप आनंद होतो आहे की आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आपल्या एवढ्या गडबडीत, कारण सदैव कार्यरत असता, तुम्ही लिहित असतात आणि या क्षणी तर मला खूप जुन्या आठवणी दाटून येत आहेत. अगदी गेल्या 20-22 वर्षापासून आपण जे कार्यशाळांनिमित्त महाराष्ट्रभर फिरलेलो आहोत आणि बऱ्याच वेळा तर मला एक कार्यशाळा तर मुंबईची आठवते आहे की आपण गाडीमध्ये संगीताताई ड्राईव्ह करत मला तिथपर्यंत घेऊन गेल्या होत्या आणि एक बहारदार कार्यशाळा तिथे झाली होती. खूप लोकांना मार्गदर्शन आत्तापर्यंत संगीताताईंनी केलेलं आहे. त्यांचं जे विपुल लिखाण आहे त्याच्याबद्दल, त्यांच्या पुस्तकांबद्दल, गझलच्या तंत्राबद्दल हे सगळं आपण या गप्पांच्या ओघांमध्ये आपण संगीताताईंकडून जाणून घेणार आहोत. तर संगीताताई, मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारतो याच्यामध्ये की तुमच्या लिखाणाची सुरुवात कशी झाली, केव्हापासून झाली, त्याला काही बॅकग्राऊंड होतं का? बरं, मला आधी तुमचे आभार मानावेसे वाटतात की कामिनीताईंनी या संदर्भात मला बोलवलं आणि तुम्ही सगळे उत्सुकता दाखवताय की गझल किंवा कविता यासंबंधी त्यांनी केलेलं अजून आधीचं काम वगैरे याच्याबद्दल आधी त्यांचं अभिनंदन करते. कारण या धावपळीच्या जीवनात कविता वाचावी, गझल वाचावी हे वाटणं आणि त्याच्याबद्दल कार्यक्रम घ्यावा हे वाटणं हे खूपच आशादायक आहे. तर त्यामुळे आधी तुमचं अभिनंदन. आणि प्रमोद, तू आणि मी तर आपण कितीतरी वर्ष बरोबर आहोत, आपला चांगला परिचय आहे. तुझं पहिल्यापासूनचं लिखाण, आता मॅच्युअर झालेलं लिखाण हे सगळं मी पाहते आहे. तर मला खूप आनंद होतो. कवितेकडला प्रवास कसा झाला, गझलकडे प्रवास कसा झाला, हे दोन्ही काही वेगळं नाही आहे. कविता म्हणाल तर फार वयाच्या 10व्या वर्षापासून मी करत होते. त्या वयाला साजेशासुद्धा पण कविताच होत्या त्या आणि त्यावेळी त्याचं कौतुकही झालं होतं. पण त्याच्यानंतर गझलकडे आपोआप वळले. ते मात्र श्रेय हिंदी गाण्यांना द्यावं लागेल. जसं जसं समजायला लागलं आणि टीन एजकडे आपण यायला लागलो तर तसं हिंदी गाणी अट्रॅक्ट करायला लागली आणि त्यांचं म्हणजे लिहून घेणे हिंदी गाणी रेडिओवर ऐकून. त्यावेळी रेडिओ सिलोन हा एक महत्त्वाचा सोर्स होता आमच्या वयात आणि ती गाणी लिहून घेणे. तर त्याच्यानं उर्दू काही फार समजायचं असं नाही, परंतु एतबार, बेकरार, नंतर इंतजार असे शब्द ते कडव्यामध्ये येतात हे माहिती झालेलं होतं. आणि ते सौंदर्य म्हणजे पुढच्या कुठल्या तरी गाण्यांमध्ये तसे ओळखायला पण यायचे की हां आता एतबार आलं, आता इंतजार येईल आणि ते खरं व्हायचं. तर त्यामुळे गाण्यांचं एक अट्रॅक्शन वाटायला लागलं आणि आपणही कवितेमध्ये असं काही करू शकतो का म्हणून मराठी कवितेतच मी तसे शब्द आणायचा प्रयत्न केला. पण अर्थात त्यावेळी अलामत वगैरे काही माहिती नव्हती, पण साधारण जुळतील असे शब्द घेऊन मी कविता रचायला सुरुवात केली. तेव्हा माहिती नव्हतं की ही गझल आहे म्हणून. पण जेव्हा कळायला लागलं आणि लोक म्हणायला लागली की ही गझल आहे आणि कवी यशवंतांनी प्रथम ते म्हटलं, महाराष्ट्र कवी होते ना ते, हां,
तर त्यावेळी त्यांना मी बेगम अख्तरबद्दल लिहिलेली गझल एक दाखवली. त्यावेळी ते म्हणाले तसं. तर तेव्हा मग समजायला लागलं की ही काहीतरी गझल आहे. आणि मध्ये खूप वर्ष गेली. अर्थात मी जी सांगितली ही 50च्या दशकातली गोष्ट. सुरेश भट मला 80 साली भेटले. म्हणजे दरम्यानच्या काळात मी 59 साली माझी पहिली गझल लिहिली होती. म्हणजे त्याला आता पहिली गझल लिहिली आणि म्हणजे आता 60 वर्ष होत आली, 50 वर्ष होऊन गेली. तर पण तेव्हा ते गझल आहे हे माहीत नव्हतं. आता माझ्या ह्या ने कुठेही वादळ आहे जे पुस्तक आहे त्याच्यात मी ती पहिली गझल मुद्दाम दिलेली आहे आणि केव्हा तरी वेळ मिळाला तर वाचेन ती. तर असा तो गझलचा प्रवास सुरू झाला. तेव्हा 1959 साली जी पहिली गझल तुम्ही लिहिलीत ती हिंदी उर्दू होती का मराठीमध्येच लिहिली होती ती? मराठीमध्येच. मराठीमध्ये होती ती गझल. त्यामुळे डॉक्टर राम पंडित हे मला म्हणाले की तुम्हीच पहिल्या गझलकार आहात. हो, तो उल्लेख मी पण वाचलेला आहे, मराठीतल्या पहिल्या स्त्री गझलकार म्हणून. त्याच्यावर आक्षेप झाले की पहिला गझल संग्रह आला का त्या तुमचा? तर तसं काही नव्हतं, कोणाचा तरी आला आधी, परंतु लिहिली पहिल्यांदा केव्हा याला महत्त्व देऊन त्यांनी असं ठरवलं की तुम्हीच महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला गझलकार आहात. आणि त्यावेळी सुरेश भट भेटलेले नव्हते, त्यानंतर म्हणजे 80 साली. आणि 78 साली त्यांचा, जरी तो 61 साली प्रसिद्ध झाला असला तरी 78 साली माझ्या हाती आला होता रंग माझा वेगळा. तर त्यामुळे त्यांची कॉपी करण्याचं किंवा असं काही प्रश्नच आला नाही. त्यामुळे माझ्या एका पुस्तकामध्ये मी 80 सालीच्या आधी लिहिलेल्या गझला मुद्दाम काही दिलेल्या आहेत, एवढ्यासाठी की मी आधीच काय लिहित होते हे वाचकांना कळावं. मग तेव्हा ही गझल आहे असं समजल्यानंतर किंवा गझल लिहिताना असं होतं बऱ्याच वेळा, किंवा माझंही तसं झालं की एकदा गझल लिहायला लागलो की आपण गझलकडेच उडलं जातं, सतत गझलच लिहिली जाते किंवा सुचतानाच ते गझल फॉर्ममध्ये सुचतं. तर तुमचंही तेव्हा तसं काही झालं? असं झालं, पण माझं कविता लिहिणं थांबलं नाही. कविता मी लिहितच राहिले. आणि पहिले 2 संग्रह मी असे केले की कविताही आहेत, गझलही आहेत. दोन्ही एकत्र असलेला असा संग्रह छापला गेला. म्हणजे म्युझिका हे वपू काळ्यांनी नाव दिलं होतं त्यावेळी. आणि ते प्रस्तावना देखील त्यांची आहे. आणि त्यानंतरचा वेदना संवेदना याला शंकर वैद्य हे अगदी मान्यवर साहित्यिक आहेत, प्रोफेसर होते, त्यांची प्रस्तावना आहे. आणि तो कार्यक्रम माझा मोठा झाला होता. तो उद्यान प्रासादमध्ये झाला पुण्याला. आणि त्याला मसापचे जोगळेकर वगैरे अशी मोठी मंडळी आलेली होती. आणि त्यावेळी यशवंत देव येऊन त्यांनी मला स्वतः सांगितलं होतं की मी गाणार आहे तुमच्या गझला त्यावेळी. आणि त्यामुळे शंकर वैद्यांचं भाषण, नंतर यशवंत देवांचं गाणं हे माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतरचे कार्यक्रम होते. तर त्यावेळी खूपच मान्यता आणि खूपच त्याला पब्लिसिटी मिळाली. म्हणजे पण त्या काळामध्ये तेव्हा आज जेवढ्या प्रमाणावरती कार्यक्रम होतात किंवा गझल लिहिली जाते सतत, असं नसेल. आणि आता बऱ्याच महिला दिसतात या, तेव्हा तर तसं नसेल ना. गझलचे किंवा कवितांचे कार्यक्रम म्हटल्यानंतर संध्याकाळी उशिरा होणार, ते रात्री उशिरापर्यंत चालणार. आणि मी असं ऐकलं की तेव्हा उर्दू आणि मराठीचं मिले जुले मुशायरे पण पुण्यात व्हायचंय. तर त्याला तुम्ही जायच्या का? आणि तेव्हाचं वातावरण जे आहे ते साधारणतः कसं होतं? अगदी बरोबर, छान प्रश्न विचारलास. त्यावेळी उर्दू शायर आणि मराठी शायर एकत्र यायचे आणि गझलांचे मुशायरे व्हायचे. आणि प्रामुख्याने हे अरेंज करणारे होते सुरेशचंद्र नाडकर्णी सर. म्हणजे डॉक्टर नाडकर्णी हे वास्तविक झुऑलॉजीचे प्रोफेसर. आणि ते उर्दू भाषेच्या प्रेमामुळे उर्दूचा त्यांनी अभ्यास केलेला. इव्हन त्यांनी त्यांची
PhD ही उर्दूमध्ये आहे. होती PhD. तर हे त्यांच्या त्या म्हणजे गझल फॉर्म आणि गझल याची आवड याच्यामुळे ते असे मुशायरे अरेंज करत असत. ते वाडियामध्ये प्रोफेसर असल्यामुळे वाडिया कॉलेजमध्ये ते मुशायरे व्हायचे आणि आम्ही तिथे जायचो. तर अक्षरशः असं असायचं की 20 ते 25 जवळजवळ उर्दू शायर आणि मी एकटी मराठी गझलकार आणि अनिल कांबळे दुसरा. आणि नंतर काही काळानंतर इलाही जमादार पण यायला लागले. तर असे आम्ही 3 जण तिथे असायचो. पण त्यातली महिला मी एकटी. एकतर एक्सपोजर बायकांना लवकर मिळत नाही. लिहित असतीलही खूप जणी त्यावेळी, म्हणजे कविता असेल, अगदी गझलच नसली तरी पण कविता असेल, पण बाहेर पडायला त्यांना मिळत नाही. आता तो काळ म्हणजे 60-65 असा होता, 70पर्यंत. तर त्या काळी असंच होतं की बाहेर पडणं मुश्किलच असायचं. मला सुद्धा त्यासाठी थोडंफार झगडावंच लागलंय. मी आत्ता म्हणालात की एकाच वेळी तुम्ही कविता पण लिहित होतात आणि गझला पण लिहित होतात, गझल. आणि असं पण म्हणालात की वस्तुतः त्या एकच आहेत, म्हणजे कविता आणि गझल. पण त्याच्यामध्ये जो सूक्ष्म भेद आहे नक्की, की गझल कवितेपेक्षा थोडी पृथक कशी आहे? कविता आणि गझल याच्या संबंधी जो तू प्रश्न विचारलास त्याच्यात मला पहिल्यांदा असं सांगावं असं वाटतं की कविता आणि गझल वेगळे नाहीत. गझल ही कविताच आहे, एक विशिष्ट फॉर्म आहे असं म्हणूया आपण. कारण कविता म्हटलं की जसं त्याच्यामध्ये शार्दूल विक्रीडित वृत्तापासून अभंगापर्यंत अनेक वृत्त आणि प्रकार येऊन जातात. पोवाडा हा एक कवितेचा प्रकार आहे, किंवा सुनीत हा आपण एक परदेशातून घेतलेला प्रकार आहे. असे अनेक प्रकार कवितेचे आहेत. तसाच गझल हा एक प्रकार आहे. त्यामुळे फक्त फॉर्म वेगळा असल्यामुळे ती कविता वेगळी आहे, पण ती कविताच आहे. सूक्ष्म फरक असा की गझलमध्ये 2-2 ओळींचे शेर असतात आणि त्या एका शेरात संपूर्ण आपल्याला काय म्हणायचं, काय विचार आहे तो मांडायला पाहिजे, म्हणजे एक स्वतंत्र शेर होतो. आणि असे स्वतंत्र शेर एका धाग्याने, म्हणजे काफिया नावाच्या धाग्याने जोडले जातात आणि गझल तयार होते. थोडंसं त्याच्यामध्ये स्पष्टीकरण द्यायला हवं, पुढे देते मी ते. पण आणखी एक सांगते की कवितेमध्ये एखादा विषय सलग उलगडला जातो. म्हणजे समजा 20 ओळींची कविता आहे, 15-16 ओळींची कविता आहे, तर एक विषय पूर्ण त्यामध्ये येईल आणि शेवटी त्याचा क्लायमॅक्स जमेल आणि मग ती पूर्ण कविता आपण ऐकून घ्यावी लागेल. तोपर्यंत शेवट आपता येणार नाही. पण उदाहरणार्थ एक सांगायचं झालं तर कणा म्हणून समजा कुसुमाग्रजांची एक कविता आहे. तर त्या कवितेमध्ये आपल्याला असं दिसतं की तो विद्यार्थी त्यांच्याकडे येतो आणि सांगतो की आत्ता पूर येऊन गेला, गंगामाई घरात आली होती आणि सगळं काही वाहून घेऊन गेली, बायको मात्र वाचली. आणि हे सगळं वर्णन तो करतो. तर त्यांचा हात सहज खिशाकडे जातो आणि तेवढ्यात तो म्हणतो की नको नको, मला पैशाची मदत नको आहे, फक्त पाठीवर हात ठेवा आणि लढ म्हणा. हा क्लायमॅक्स आपल्याला इतका अपील होतो. आणि आधीचं सगळं ते पुराचं वर्णन आहे. तर ही कविता शेवट झाल्यावरती तो क्लायमॅक्स आला. तर गझलमध्ये मात्र असं नसतं. गझल ही 2-2 ओळींचे शेर आणि त्या प्रत्येक शेरामध्ये एक वेगळा विचार मांडलात ना तरी चालेल असा हे असतो. आणि असे निदान 5 शेर एकत्र बांधले पाहिजेत आणि ते वृत्तात असले पाहिजेत, सगळे एका वृत्तात पाहिजेत. आणि त्याला जोडणारा जो धागा म्हटलं मी काफिया, तर काफिया याचा थोडासा आपल्याला सिमिली ह्याच्याशी करता येईल. यमक, मराठी कवितेत यमक असतं आणि त्याप्रमाणे काफिया आहे. म्हणजे सारखंच आहे, दोन्ही म्हटलं तरी चालेल. पण काफियाला अजून जरा सूक्ष्म नियम आहेत की त्यांचं उच्चार सारखे असले पाहिजेत असे शब्द. म्हणजे उदाहरणार्थ दूर, सूर, मयूर हे जर शब्द घेतले तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की उ आणि र असं साम्य आहे त्याच्यात. दूरमध्ये दमध्ये उ मिळवला आहे आणि र. तसंच सूर, तसंच नूर, न मध्ये उ मिळवला आहे.
अशा तऱ्हेचे काफियाचे शब्द अच्छा. हे जमावे लागतात आणि मग तो एक एक शब्द घेऊन एक एक शेर रचला पाहिजे. अच्छा. आता लोकांना असं वाटतं जनरली की इतका हा नियम आहे म्हणजे आधी ते शब्द निवडायचे का आणि त्याच्यावरती मग शेर लिहायचा, म्हणजे ही क्राफ्ट्समनशिप म्हणजे कलात्मकता झाली आणि मेकॅनिकल झालं हे. तर मग नॅचरल याच्यामध्ये प्रतिभा काय राहिली. तर पण तसं नसतं. पहिल्यांदा काफिये निवडून शेर बांधावे लागतात हे खरं आहे, परंतु नंतर काफिया मनात जस्ट आला की प्रतिभावान कवी तो शेर लिहू शकतो. पण बऱ्याचदा काफियाचे शब्द आधी निवडून ठेवतात, ही पण गोष्ट खरी आहे. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.